नमस्कार, मी योगेश शिरसट। फार अप्रतिम गोष्टी मला इथं आज बघायला मिळाल्या। नमस्कार, मी योगेश शिरसट आणि मी आज आहे वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयामध्ये। आणि मी सकाळी 9 वाजल्यापासून इथं आलो आहे। डॉक्टर अभि साटम यांनी मला आणि त्यांच्या टीमनी अख्खं वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय दाखवलं। प्रत्येक प्राण्याची वैशिष्ट्य सांगितली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही प्राणी हा पिंजऱ्यात बंदिस्त नसून तो नैसर्गिक अधिवासात आहे असं त्याला वाटावं आणि तो जंगलात असताना जो काही स्ट्रगल करतो, ज्या काही गोष्टी ॲक्टिव्हिटीज करतो त्या ॲक्टिव्हिटीज पण त्यांना इथं दिल्या जातात। या फार अप्रतिम गोष्टी मला इथं आज बघायला मिळाल्या। मी प्राणी संग्रहालय मी संभाजीनगरचं असल्यामुळे तिथलंही पाहिलं आहे, पण हे प्राणी संग्रहालय बघून आणि इथले वृक्ष बघून आणि प्रत्येक वृक्षाचं वैशिष्ट्य बघून म्हणजे अनेक हजार वर्षांपूर्वीची वृक्ष असतील, काही विदेशी वृक्ष असतील, त्यांचं संवर्धन कसं केलं जातं, त्यांचं जतन कसं केलं जातं आणि 200 वर्षांपासून असलेलं हे गार्डन कसं संवर्धित केलंय, कसं नीट ठेवलं गेलंय, या सगळ्या बारीक बारीक मायन्यूट गोष्टी मला डॉक्टर साटम यांच्याकडून कळाल्या, टीमकडून कळाल्या। प्रत्येक प्राण्याबद्दल बारीक बारीक माहिती आणि ते प्रत्येक प्राण्याचं बारीक बारीक सूक्ष्म निरीक्षण त्यांनी कसं केलंय, त्यासाठी काय अभ्यास केलाय, त्यासाठी त्यांनी काय काय करत गेले, हे सगळं इतकं उत्तम आहे आणि प्रत्येक प्राण्याला इतकं फॅमिलियर वाटू शकतं आणि बघणाऱ्याला सुद्धा सुखद अनुभव देणारं आजचा माझा टूर होता। मला खूप आवडलं। बालपणापासून मी प्राणी बघत आलोय, पक्षी बघत आलोय। वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला जरूर भेट द्या। तुमचा कधीच भ्रमनिरास होणार नाही। इतक्या उत्तम आणि सुंदर वृक्ष, बागा आणि प्राणी पक्षी याचं सुरेख संगम इथं आहे की तुम्ही आवर्जून इथं आलं पाहिजे आणि आनंदित होऊन गेलं पाहिजे। बालपणापासून मी माझ्या संभाजीनगरच्या बागा तिथले प्राणी संग्रह बघितले, पण राणीच्या बागेत मी आज पहिल्यांदा आलो, माझ्या मुलांना घेऊन आलो आणि हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत सुखद, प्रेरणादायी आणि अनेक वर्ष माझ्या मनपटलावर तसाच रेंगाळत राहणारा अनुभव आहे। खूप खूप आभार डॉक्टर साटम आणि त्यांच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार। थँक्यू।